बातमी जी प्रभाव पाडेल। मारुती शेषराव जाधव राहणार किनोळा, भाजपाचा सर्वसामान्य कार्यकर्ता, पण समाजसेवा करण्याची मोठी जिद्द। घरची परिस्थिती हालाकीची, पण दातृत्व लोकांना देण्याचं आणि मोठं मन करण्याचं। समाजसेवेचा विडा हाती घेऊन भाजपाच्या माध्यमातून गोरगरिबांची, समाजातील वंचित घटकांची सेवा करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये रुजलेली होती। कोरोनाचा काळ होता। कवठा जिल्हा परिषद गटातील लोक हे कोरोनाच्या आजाराने त्रस्त होते। त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम, त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचं काम, त्यांना बेड उपलब्ध करून देण्याचं काम मारुती जाधव यांनी केलं। दिवस रात्र एक करत समाजसेवा करणारा योद्धा म्हणून मारुती जाधव यांची हिंगोली जिल्ह्यामध्ये ओळख आहे। वसमत तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, किनोळा, कवठा या गावांमध्ये काही दिवसापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती। स्वतःच्या घरामध्ये कमरे इतकं पाणी, पण तरी सुद्धा दुसऱ्यांची काळजी करत त्यांच्या घरातील पाण्याला वाट करून देऊन, दुसऱ्यांना अन्नधान्याची किटची व्यवस्था करून त्यांच्या सुखादुखात सहभागी होणारा एकमेव सर्वसामान्य भाजपाचा कार्यकर्ता तो म्हणजे किनोळा गावचा मारुती जाधव। मारुती जाधव यांनी लोकप्रतिनिधी व्हायचं कधी स्वप्नच पाहिलं नाही, पण जनतेची केलेली सेवा ही जनतेच्या मनामध्ये घर करून होती। त्यामुळे जनतेच्या मनामध्ये मारुती जाधव यांचं नाव थोडक्यात म्हणावं लागेल की सुवर्ण अक्षरात कोरलं गेले। आणि याच मायबाप जनतेची इच्छा आहे की येणारी जिल्हा परिषद निवडणूक कवठा गटातून मारुती जाधव यांनी लढवावी। विरोधकांकडे पैसा अमाप आहे, पण मारुती जाधव यांच्याकडे आहे ती माणुसकी आणि कवठा जिल्हा परिषद गटातील लोकांची साथ। अहोरात्र जनतेसाठी झटणारा नेता, आपल्या हक्काचा माणूस म्हणून कवठा सर्कलमध्ये ओळख असणारा माणूस, तुमच्या कोणत्याही कामांमध्ये, मग ती प्रशासकीय असो की वैयक्तिक असो, तुमचं काही खाजगी काम असो, मागे पुढे न पाहता अहोरात्र धावून जनतेसाठी धावून येणारा माणूस म्हणजे मारुती जाधव। खरं तर निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छाच नाही, पण जनतेच्या प्रेमापोटी ते या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरतायत। पराभव हा मारुती जाधव यांनी कधी पाहितच नाही किंवा पाहिलाच नाही। मग ते सोसायटीची निवडणूक असो की ग्रामपंचायत निवडणूक असो आणि येणारी जिल्हा परिषद निवडणूक असो, जनतेच्या मनामध्ये त्यांचं नाव हे त्यांचं काम आहे। म्हणजे त्यांचा येणारा जिल्हा परिषद निवडणुकीचा विजय हा निश्चित आहे, अशी भावना कवठा सर्कलमधील लोक व्यक्त करताना पाहायला मिळतात। समाजासाठी झटणारा नेता जर जिल्हा परिषद सदस्य होत असेल तर ती कवठा जिल्हा परिषद गटातील लोकांना विकासात्मक गोष्ट म्हणावी लागेल, कारण त्यांचा विकास सामाजिक दृष्ट्या होणं हे गरजेचं आहे। आणि जिल्हा परिषद कवठा गटातील इच्छुक उमेदवार मारुती जाधव हे जर जनतेच्या मनामध्ये असतील आणि जनतेला विकास पाहिजे असेल तर 100% मारुती जाधव हे कुरुंदा, कवठा या गटातून जिल्हा परिषद गटावर भाजपाचा झेंडा फडकवणार, यात काही शंका नाही। मारुती जाधव हे पहिल्यापासूनच साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा माणूस आहे। त्यामुळे कवठा जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास व्हावा हेच त्यांचं एक उद्दिष्ट आहे। भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांचे विश्वासू सहकारी म्हणून मारुती जाधव यांची हिंगोली जिल्ह्यामध्ये ओळख आहे। भाजपाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष रामराव वडकुते, भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत नाना देशपांडे, दिव्यांग प्रदेश प्रभारी रामदास पाटील सोमठाणकर आणि भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव जाधव, भाजपाचे तालुका अध्यक्ष खोबराजी नरवाडे हे देखील मारुती जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभे असतात आणि त्यांचं काम पाहून त्यांचं ते कौतुक देखील नेहमी करत असतात। त्यांच्या उमेदवारीसाठी सध्या तरी हिरवा झेंडा दाखवला जातोय अशी हिंगोली भाजपामध्ये चर्चा असल्याचं समजते। दरम्यान कवठा जिल्हा परिषद गटातून मागील उमेदवाराला भाजपा जिल्हा परिषदेचं तिकीट मिळवून देण्यासाठी मारुती जाधव यांचा देखील सिंहाचा वाटा होता अशी सूत्रांची माहिती आहे। एका सर्वसामान्य कुटुंबातील शांत, संयमी, सुसंस्कृत, मनमिळावू, प्रेमळ व्यक्तिमत्व मारुती जाधव यांना भाजपाची उमेदवारी द्यावी अशी कवठा सर्कलमधील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। मारुती जाधव सर्वसामान्य जनतेला आपलंसं करून घेतात, जनतेला देखील ते आपलेसे वाटतात, कारण त्यांचं कामच तसं आहे। सर्व पक्ष संघटना देखील त्यांच्या नेहमी पाठीशी असतात। समाज हिताचे कार्य ते नेहमी वसमत तालुक्यामध्ये राबवत असतात। त्यामुळे कवठा जिल्हा परिषद गटामधून मारुती जाधव यांनी भाजपाकडून निवडणूक लढवावी अशी कवठा जिल्हा परिषद गटातील नागरिकांची इच्छा आहे। मागे झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा या देखील निवडणुकीमध्ये भाजपाला मोठं मताधिक्य मिळवून देऊन उमेदवाराला विजयी करणं, यात देखील मारुती जाधव यांचा मोलाचा वाटा आहे। तेव्हा मारुती जाधव यांना भाजपाने कवठा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देऊन एका सर्वसामान्य कुटुंबातील भाजपाच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची मागणी
आता भाजपा कार्यकर्ते आणि कवठा जिल्हा परिषद गटातील नागरिक करतायत। दिनेश कुलकर्णी, युवा राज्य न्यूज लाईव्ह, हिंगोली। जहाँ जहाँ तेरे पाँव पड़े वो धरती अंबर हो जाए, जाने ये कैसी माया माया है तेरी। तू निर्बल काबल है स्वामी रखवाला हम सबका, उसको क्या डर है जिस पे छाया है तेरी। युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमीची प्रभाव पाडेल।